अवधूत चिंतन श्री गुरुदेव दत्त श्री स्वामी समर्थ. नमस्कार सर्वांना. श्री स्वामी समर्थ प्रकट दिनापर्यंत ही एक सेवा करा, स्वामी आयुष्याचे कल्याण करतील. स्वामी महाराजांच्या प्रकट दिनापर्यंत आपण ही सेवा केली तर मनातील प्रत्येक इच्छा पूर्ण होतील. आजारपण आहे, दुःख, दारिद्र्य, संकट, बाहेरील बाधा आहेत, घरामध्ये निगेटिव्हिटी आहे, कष्टाला यश मिळत नाही, तुमच्या इच्छा पूर्ण होत नाहीत, यासाठी तुम्ही ही प्रभावी सेवा करा. स्वामी महाराज तुमच्या जीवनाचं कल्याण करतील. काही कारणाने सेवा करायला वेळ मिळत नाही. बऱ्याच वेळा असं होतं की सेवा करायची आहे पण काही ना काही अडचणी येतात, त्यामध्ये स्वामी सेवा राहून जाते. स्वामी सेवा करायला वेळच मिळत नाही. धावपळीचं जीवन आहे, प्रत्येकाला कष्ट मेहनत करावी लागते, यामध्ये स्वामी सेवा करायला वेळ मिळत नाही. तेव्हा तुम्ही स्वामी महाराजांच्या प्रकट दिनापर्यंत ही सेवा करा, तुमच्या सर्व इच्छा पूर्ण होतील. स्वामी महाराजांची सेवा करता तेव्हा फक्त एक गोष्ट कायम लक्षात ठेवा, आपण सेवा करतो, ही सेवा केल्याने माझ्या जीवनाचं कल्याण स्वामी नक्कीच करणार आहेत, माझ्या कुटुंबाचं रक्षण करणार आहेत, माझ्या जीवनातील प्रत्येक इच्छा पूर्ण करणार आहेत. संकट, अडचणी, दुःख, दारिद्र्य स्वामी महाराज सर्व दूर करणार आहेत. हा विश्वास मनामध्ये ठाम ठेवा. स्वामी महाराजांच्या सेवेमध्ये फक्त विश्वास असायला हवा. असे नाही की आपले काहीतरी काम आहे, इच्छा आहेत म्हणून आपण तोपर्यंत स्वामी महाराजांवर विश्वास ठेवावा. आपण काही दिवसामध्ये स्वामींना विसरून जावे असे कधीही करू नका. स्वामी महाराज तुमचं शेवटपर्यंत रक्षण करतील, तुमच्या कुटुंबासोबत राहतील, तुमच्या जीवनातील प्रत्येक संकट अडचणी स्वामी दूर करतील. यासाठी विश्वास महत्त्वाचा आहे. स्वामी सेवा अगदी कोणतीही करा, तुमच्या मनाने, इच्छेने, तुमच्या वेळेनुसार सेवा करा, फक्त विश्वासाने करा. स्वामी महाराज कधीही भक्ताच्या जीवनामध्ये ज्या काही समस्या अडचणी आहेत यातून तुम्हाला अलगद बाहेर काढतात. स्वामी महाराजांची आपण कोणती सेवा करावी हे मी तुम्हाला या व्हिडिओमध्ये सांगणार आहे. व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की पहा. चॅनलवरती तुम्ही नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा. व्हिडिओला एक लाईक अवश्य करा. कमेंटमध्ये श्री स्वामी समर्थ लिहायला विसरू नका. स्वामी महाराजांच्या प्रकट दिनापर्यंत अगदी तुमच्याकडे वेळ असेल त्या वेळेमध्ये तुम्ही ही सेवा करा. सेवा कोणती करावी? काही कारणाने सेवा करणं शक्य नाही, तुम्हाला बरेच कामे आहेत, स्वामी महाराजांची सेवा करायला वेळ मिळत नाही, यासाठी तुम्ही स्वामी महाराजांचे नामस्मरण करू शकता. नामस्मरण करण्यामध्ये अगदी तुम्हाला काही वेळेचे बंधन नाही किंवा तुम्ही कुठेही अगदी करू शकता. कामामध्ये आहात किंवा तुम्ही काही कामे करत आहात तेव्हाही श्री स्वामी समर्थ, श्री स्वामी समर्थ. तुम्ही स्वामी महाराजांच्या ज्या दिवसापासून तुम्ही सुरुवात करणार आहोत नामस्मरणाला, त्या दिवशी तुम्ही एक वेळेस तुम्ही स्वामींच्या फोटोसमोर, मूर्तीसमोर बसावे, संकल्प सोडावा. स्वामी महाराज तुमच्या प्रकट दिनापर्यंत रोज मी तुमचे नामस्मरण करणार आहे किंवा तारक मंत्राचे अनुष्ठान करणार आहे किंवा तुम्ही स्वामी महाराजांचे स्वामी चरित्र सारामृत याचे पारायण करणार आहात. ज्या काही तुमच्या सेवा करण्याच्या इच्छा आहेत त्या स्वामींना एक वेळेस संकल्प करून तुम्ही बोला. तुमच्या ज्या काही समस्या अडचणी आहेत त्यासाठी तुम्ही प्रार्थना करा, त्या दूर व्हाव्या. स्वामी महाराजांची तुम्ही नामस्मरण करणार असाल तर तुम्ही स्वामी महाराजांच्या प्रकट दिनापर्यंत नामस्मरण रोज करत राहा. नामस्मरण केल्याने जीवनातील काय काय बदल घडतात, जीवन आपण कोणत्या संकटामध्ये आहात, अडचणीमध्ये आहात, काही संकट आहे किंवा मनामध्ये सतत वाईट विचार येत आहेत, लोक विनाकारण त्रास देत आहेत, या गोष्टीही दूर होतात. जे निगेटिव्ह लोक आहेत ते तुमच्यापासून दूर होतात. तसंच मनाला शांतता मिळते, घरामध्येही पॉझिटिव्हिटी राहते. जे काही तुमचे कामे आहेत ते पूर्ण होतात. काही कामामध्ये अडचणी येत आहेत त्या अडचणीतून तुम्हाला मार्ग मिळतो. आजारपण आहे हे सर्व दूर होते. घरामध्ये आपण स्वामी महाराजांचे नामस्मरण कायम सुरू ठेवा. अगदी नामस्मरण करण्यासाठी तुम्हाला कोणतंही बंधन नाही.
तुम्ही कुठंही करू शकता, कामामध्ये करू शकता, अगदी कुठेही असाल तिथे तुम्ही नामस्मरण करू शकता. तारक मंत्राचं अनुष्ठान तुम्ही स्वामी महाराजांना बोलू शकता. तुम्ही रोज 11 वेळा स्वामी महाराजांचा तारक मंत्र बोलू शकता. तारक मंत्रामध्येही खूप पॉवर आहे. तुम्ही हा तारक मंत्र कधीही तुमच्या घरामध्ये तारक मंत्र पठण करता तेव्हा घरामध्ये पॉझिटिव्हिटी येते. घरातील बाहेरील बाधा, निगेटिव्हिटी, वाईट नजर सर्व दूर होते. घरामध्ये सतत कोणी आजारी असेल तर तो व्यक्ती लवकरात लवकर बरा होतो. त्या व्यक्तीच्या प्रकृतीमध्ये लवकरात लवकर सुधारणा होते व घरातील प्रत्येक व्यक्ती सुखी राहतो. प्रत्येक व्यक्तीचे जे काही विचार आहेत ते सर्व पॉझिटिव्ह असतात. नेहमी घरामध्ये शांतता राहते, सुखी राहतात, सर्व कुटुंब सुखी राहतं. यासाठी स्वामी महाराजांचे नामस्मरण कायम सुरू ठेवा. तुम्ही पाहाल कोणत्याही संकटामध्ये असाल तेव्हा फक्त श्री स्वामी समर्थ हे नामस्मरण करून बघा. काही वेळामध्ये तुम्ही त्या संकटामध्ये आहात, ते संकट दूरपर्यंत कुठे निघून जातं हे तुम्हालाही माहिती होत नाही. कारण स्वामी महाराजांचे जिथेही कुठेही नामस्मरण केले जाते तिथे स्वामी महाराज साक्षात तुमच्या त्या संकटामध्ये, अडचणीमध्ये धावून येतात. यासाठी तुम्ही नामस्मरण करू शकता. काहीही कोणतीही सेवा करणं शक्य नसेल तर तुम्ही नामस्मरण करू शकता. स्वामी महाराजांच्या तारक मंत्राचं अनुष्ठान करू शकता. अगदी एवढाच वेळ करायला हवं किंवा एवढे दिवसच करायला हवे असेही नाही. तुम्ही स्वामी महाराजांच्या प्रकट दिनापर्यंत ही सेवा करा. तसेच तुम्ही स्वामी चरित्र सारामृत याचे पारायणही करावे. तुमच्या इच्छेने करा. तुम्ही या ग्रंथाचे पारायण केले तर जीवनाचं कल्याण होतं. स्वामी महाराज तुमच्या जीवनामध्ये ज्या काही समस्या, अडचणी आहेत त्या दूर करतात व तुमच्या ज्या काही इच्छा आहेत, तुम्ही जे काही स्वप्न पाहिले आहेत ते सर्व पूर्ण होतात. यासाठी तुम्ही छोट्या मोठ्या स्वामी महाराजांची कोणतीही सेवा करा. असे नाही की तुम्ही हीच सेवा करायला हवी किंवा हेच करायला हवं असं नाही. तुम्ही तुमच्या इच्छेने करा. कोणतीही सेवा करा, आपल्या मनापर्यंत ठेवा. रोज रोज तुम्ही ही सेवा करत आहात. मी स्वामी भक्त आहे, स्वामी मलाच दर्शन देतात, मलाच प्रचिती देतात, स्वामी माझे आहेत असे प्रत्येक वेळेस आपण कोणालाही सांगू नये. सेवा ही आपल्या इच्छेने करावी, आपल्या मनात ठेवावी. कोणाला गरज असेल, कोणी व्यक्ती संकटामध्ये असेल, अडचणीमध्ये असेल, त्या व्यक्तीला तुम्ही स्वामी सेवा नक्की सांगा. स्वामी सेवा सांगितल्याने तुम्हाला भरपूर पुण्य मिळतं व स्वामी महाराजांची कृपा कायम तुमच्यावरती राहते. पण आपण काही वेळा असं होतं की मी स्वामी महाराजांची भरपूर सेवा करते, मी स्वामी सेवेकरी आहे, असे कोणालाही सारखं बोलून मन दुखवू नये. प्रत्येक व्यक्तीच्या जीवनामध्ये काही अडचणी, समस्या असतात. प्रत्येकाचे आपण कल्याण करावे. प्रत्येकाच्या कल्याणाचे विचार मनामध्ये असायला हवे. तुमच्यासोबत कोणी वाईट करत असेल तर ते कर्म त्या व्यक्तीचे आहेत. स्वामी महाराजांचा भक्त कधीही दुःखी, अडचणीमध्ये, संकटामध्ये नसतो. कारण साक्षात स्वामी त्या भक्ताचे रक्षण करत असतात. तुम्हाला कोणतीही सेवा करता नाही आली तरीही फक्त नामस्मरण सुरू ठेवा. स्वामी महाराजांच्या प्रकट दिनापर्यंत तुमच्या जीवनामध्ये काही चमत्कार दिसून येतात, काही तुम्हाला अनुभव येतील. स्वामी महाराजांचे कुठेही नामस्मरण सुरू असेल तिथे साक्षात स्वामी महाराज असतात. तुम्ही हा अनुभव नक्की घ्या. जीवनामध्ये प्रत्येकाच्या अडचणी, संकट आहेत. कोणी आजारी आहे, कोणाच्या घरामध्ये सतत काही ना काही अडचणी असतात, भांडणं असतात. आपण स्वामी महाराजांची सेवा करून या सर्व समस्या दूर करू शकतो. आपण या कलियुगामध्ये जगत आहोत. कोणावर कधी कोणते संकट येणार आहे, कोणती अडचण येणार आहे हे कोणालाही माहिती नाही. यासाठी नामस्मरण आपण आपल्या कुटुंबावर कधीही संकट, अडचणी आल्या तर नामस्मरण सुरू ठेवा. स्वामींवर विश्वास ठेवा. तुमचे जीवनाचं कल्याण करायला वेळ लागणार नाही. फक्त तिथे स्वामी विश्वास महत्त्वाचा आहे. असे नाही की आपण आपले काम आहे तोपर्यंत स्वामींचे नामस्मरण करायला हवे. तर तुम्ही नामस्मरण कायम करू शकता. स्वामी महाराजांना
तुम्हाला स्वामी महाराजांच्या नामाची गोडी लागते व स्वामींनाही स्वामींच्या भक्ताची ओढ लागते. जिथे कुठे नामस्मरण चालू असते तिथे साक्षात स्वामी महाराज असतात. सेवा करा, अगदी कोणतीही करा, तुमच्या इच्छेने करा. मनामध्ये काहीही ठेवू नका की मी ही सेवा करत आहे तर माझ्या जीवनामध्ये काही वाईट होईल किंवा काय होणार, असं कोणताही मनामध्ये निगेटिव्हिटी ठेवू नका. पॉझिटिव्ह मन ठेवा. मनामध्ये नेहमी पॉझिटिव्हिटी असेल तर गोष्टी पॉझिटिव्ह घडतात. श्री स्वामी समर्थ.